आयआयटी मुंबईत घुसखोरी करणाऱ्या बिलालचे चौकशीमध्ये खुलासे समोर आलेत। आरोपीनं 21 बनावट ईमेल आयडी तयार केले होते। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचं दाखवण्यासाठी आयडीचा वापर करण्यात येत होता। बिलाल 10वी पास असून देखील महिन्याला ₹1.25 लाख पगार होता। बिलालच्या चौकशीमध्ये अनेक खुलासे आता समोर आलेले आहेत। आयआयटी मुंबई पवईमध्ये 14 दिवस बेकायदेशीरपणे वास्तव, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दाखवण्यासाठी 21 बनावट ईमेल आयडी बनवले। बिलाल आयआयटी कॅम्पसमध्ये पीएचडी विद्यार्थी असल्याचं भासून फिरत होता। हॉस्टेलच्या कॉमन रूममध्ये झोपायचा, मोफत कॉफी मिळणाऱ्या ठिकाणी भेट द्यायचा। बिलाल डिसेंबर 2024 मध्ये बहरीनला गेला होता। त्यापूर्वी दुबईला देखील तो गेला होता। बिलाल फक्त 10वी पास आहे। वेब डिझायनिंग मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा त्याने केला। सुरतमधील एका खासगी कंपनीत तो कामाला होता। मासिक उत्पन्न ₹1.25 लाख इतकं होतं। वडिलांचं कपड्याचं दुकान तर काही नातेवाईक हे पाकिस्तानात राहतात। दहशतवादी किंवा संशयास्पद हालचाल दर्शवणारे काहीही आढळलं नाही अशी माहिती देखील समोर आली आहे।